नमस्कार सर्वांना, शुभ दुपार. म्हणजे आत्ता तुम्ही व्लॉग बघत असाल तेव्हा दुपार असेल. हा व्हिडिओ आहे 2 ते 3 दिवसापूर्वींचा की मला सकाळी सकाळी ताकातलं लोणी काढून घेणं हे काम पहिल्यांदा करायचं होतं. कारण काही कामं अशी असतात बघा की आज करू उद्या करू असं म्हणत म्हणत बराच काळ जातो पुढं. म्हणजे मी 4 दिवस झाले म्हणत होते की फ्रीजमधली मलई काढून, म्हणजे साठलेली साय विरजण जे असतं ना ते काढून आपल्याला लोणी बनवायचं आहे. पण मुहूर्त काही लागत नव्हता. आज मी फायनली सकाळी सकाळी ते सगळ्यात पहिल्यांदा माझ्या या मिक्सर आहे ना त्याच्यामध्ये लोणी करून घेतलं. या भांड्यामध्ये बघा साधारण 10 ते 5 मिनटाच्या आत भरपूर असं लोणी निघतं. आणि घरातल्या तुपाची चवच वेगळी असते. पण कधी कधी मला आणावं लागतं विकतचं, कारण आमच्याकडे तूप खूप जास्त खाल्लं जातं. तूप आणि दही या गोष्टी माझ्याकडे खूप असतात. तूप तर मला तुम्हाला सांगते, मुगाच्या डाळीची खिचडी असेल, चकोल्या असेल, ओवीसाठी शिरा असेल किंवा डाळ असेल, डाळ तडका, अशा बऱ्याचशा गोष्टी, पावभाजी, या गोष्टी मी तुपामध्येच करते. तेवढंच तूप पोटात जातं. असं वरून जर आपण 1 चमचा घेऊन खावं म्हटलं तर ते कधीही आपल्याकडून खाल्लं जात नाही. त्याच पद्धतीने कढीसुद्धा माझी तुपातली असती, लाल भोपळ्याची भाजी तुपातली असती, टोमॅटोचा सार तुपातलाच असतो. बऱ्याच गोष्टी, काकडी आणि टोमॅटोच्या कोशिंबिरीला पण तडका माझा तुपातला असतो. असं वेगवेगळ्या ठिकाणी मल्टिप्लायमध्ये मी तूप वापरत असते. वरण भात ही ओवीची सगळ्यात आवडीची गोष्ट आहे. साधी फिकी डाळ जी आम्ही करतो, म्हणजे आमच्याकडे ब्राह्मणांमध्ये करतात, तुम्हाला माहीत असेल की थोडंसं गूळ घालायचा, हिंग घालायचा, हळद, मीठ आणि साधी शिजलेली तुरीची डाळ रवीने हलवून छान गरम गरम वरण भात खायचा. हे आमच्याकडचं फेवरेट आहे. सध्या मलाच थोडं तुरीच्या डाळीनं पित्त होतं. आणि आपण जर ती गॅसवर वेगळी शिजवून घेतली ना, कुकरला न लावता जर आपण डाळ शिजवली आणि त्याच्यावर येणारा जर फेस काढला तर आपल्याला पित्त होत नाही. पण हे लेंदी आहे, थोडंसं वेळ लागतो, म्हणून आपण कुकरला लावतो. मग अशा वेळेस मी 2 आमसूल पण वरणामध्ये घालते. आमसुलानं पित्त होत नाही आणि थोडासा त्रास पण कमी होतो, वरणाची चव पण वाढते आंबट गोड. तर सांगण्याचा उद्देश हाच की असं खूप गोष्टींमध्ये, स्वयंपाकामध्ये जसं तेल वापरतात त्या पद्धतीने मी 1-1 चमचा तूप देखील वापरते. त्यामुळं आपल्या हाडांना बळकटी मिळते. आणि बाकी तुम्हाला माहीत आहे की मी पूर्ण व्हेजिटेरियन आहे. त्यामुळं कुठल्याच गोष्टी आमच्या, त्या तुम्ही जे लोक खाता, जी खाणारी आहेत, तर त्या आम्हाला मिळत नाहीत असं डॉक्टरांचं पण म्हणणं आहे. खरं तर शाकाहार हा सर्वोत्तम आहार मानला जातो, पण तरीही काही गोष्टी शाकाहारातून मिळत नाहीत. म्हणून मग B12सुद्धा मी वेळेवर घेत असते, मधूनमधून डॉक्टरांना दाखवून. कॅल्शियम असं घेऊन मग बाकी कडधान्य, रोजची अर्धी वाटी डाळ किंवा 1 वाटी डाळ हे माझ्याकडं असतंच. गाजर, टोमॅटो, बीट, असा सुंदर असा आहार आम्ही ठेवतो. त्याच पद्धतीने प्रोटीनची काळजी घेण्यासाठी सुद्धा पनीर, राजमा, छोले या गोष्टी मी खाते. मूग असतील किंवा मटकी असेल, जितक्या खाता येतील तेवढ्या हेल्दी गोष्टी खाण्याचा प्रयत्न करते. पण खरं सांगू का, आजकाल आपण मुलांना कितीही चांगल्या क्वालिटीचं खायला दिलं तरी मेथीची भाजी ही वर्षभर मिळते. खूप भाज्या, फळं हल्ली वर्षभर मिळतात. त्याचा सीझन असो किंवा नसो, इंजेक्शन्सवर, केमिकलवर पिकं पिकवली जातात. आणि तुम्हाला आठवतं आहे का, पूर्वी कधीही टेम्पो भरून मेथी हा प्रकार आपण पाहिलेला नाही. पण तर हे बघा, ह्याला ना बुरा आला अशा पद्धतीनं. आणि मला असं वाटतं आता हे पुढं नाही सर्वाईव्ह करू शकत, म्हणून मला मी खालून, थांब जरा, खालून कट केलं आहे. आणि आलं फुटलं परत तर ठीकच आहे, आणि नाही फुटलं तरी मी त्यातच गुलाब लावते. म्हणजे ते दोन्ही एकत्र आले तरी चालणार आहेत, फक्त ते वाढलं पाहिजे. कारण कसं काय काय माहिती, मला असं वाटतंय मी पावसातून जरा साईडला ठेवायला पाहिजे होतं. आणि मला उलटा गैरसमज झाला की आता छान पावसाचं पाणी मिळतंय, पण झाडांना ना जास्त पाणी सुद्धा चांगलं नाही. हे बघा, तुम्हाला दाखवायचं आहे मला की अशा पद्धतीनं बुरा आला. आणि मी ChatGPTला विचारल्यावर हे उन्हानं निघून जाईल म्हटले. पण मला भीती अशी आहे की या झाडांमुळं दुसऱ्या झाडांना काही होऊ नये. आणि म्हणूनच मी हे काढण्याचा निर्णय घेतला की नको आपल्याला. एकतर हे झाड आपण पुन्हा लावू उन्हाळा झाल्यावर, पण आत्ता बाकीच्या झाडांना कसं आहे, एकाला लागली ना कीड की सगळ्यांना लागत जाते.
त्यामुळं मग कीड असं नाही, जास्त पाण्यानं जो बुरा लागतो तो लागलाय. आता या सगळ्यांना खत घालते, कारण आज चांगला पाऊस उघडलाय. नाही तर पावसानं ना एक सेकंद पण पाऊस उघडत नव्हता आणि मला मग गॅलरीतच बसता येत नव्हतं. हे बघा, हे असं पूर्ण झाड हे गेलं असं वाटतंय मला. असं गेलं पण नाही म्हणता येत, पण जाऊ देत. नवीन रूट्स आले की आपण त्याच्याकडे बघूया. तर आपल्या पोटामध्ये फार काही हल्ली जात नाही. तुम्हाला मी जसं मगाशी म्हटलं की टेम्पो भरून मेथी किंवा टेम्पो भरून लसूण हा पूर्वी बघायला मिळत नसे, तर गावरान लसूण किंवा गावरान मेथी जी वर्षातून 4 महिने थंडीच्या सीझनमध्ये आपल्याला मिळायची, जास्त करून इतर वेळेस अगदी दुर्मिळ असायची मेथी मिळणं किंवा पालेभाज्या मिळणं. पण आता मंडईमध्ये बघाल तर अशी एकही भाजी नसते जी तुम्हाला 12 महिने मिळणार नाही. याचाच अर्थ हल्ली पोषक असं आपल्याला काही मिळत नाही. आणि म्हणून आहे त्यातच थोडासा प्रयत्न करायचा आपण, की नाचणी असेल, नाचणीची भाकरी, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, म्हणजे कसयुक्त आहार घेण्याचा. 3 दिवसापूर्वी केलेला व्हिडिओ चला म्हणतात एंड करावा. असंच होतं ब्लॉगिंग बाबतीत. खूप इच्छा असते, पण इतकी कामं असतात घरामध्ये की खरं सांगते वेळ कमी पडतो आणि गोष्टी जास्त असतात. आता म्हटलं नाही, आता एंड तर करूया. काही 2-4 क्लिप्स तुमच्याबरोबर शेअर केल्या होत्या. ॲक्च्युली मला डीमार्टचं सामान पण दाखवायचं होतं, पण तुम्हाला सांगते त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी म्हणजे काढल्या गेल्या माझ्याकडून. तरी पण आता दाखवते थोडक्यात. बघा, हे कोलगेटचं आणलं होतं त्या दिवशी. इंद्रायणी तांदूळ एक आणला होता. त्यानंतर हा किचन किंग मसाला जो मला बऱ्याचशा भाज्यांना लागतो, म्हणजे आता वाटाणा येईल ना ताजा, त्यासाठी लागतो. हे अंबारीचा कांदा लसूण मसाला आणला. त्यानंतर हे धाराचं ऑइल आणले 2. सध्या मी कॅन आणत नाहीये. हा व्हेज बिर्याणीसाठी इंडिया गेटचा 1 किलो राईस आणला. बाकी इंद्रायणीच वापरत असते मी. ब्रश आता 1-2 महिने झाले होते आमच्या याला, त्यामुळं ब्रश बदलायचे होते. ब्रश आणले. हे पेन मला लागतात ॲड्रेस लिहायला. गरम मसाला, इनो, पितांबरी, छोले आणले. अजून एक तेलाची बॅग, हे छोले, आणि हा राऊंडर अखिलेशला लागणार होता, पडला. आणि ही एक कोलगेट. असे एवढं सामान आणलं. तांदूळ, आणि मला वाटते मी काही काही गोष्टी यातल्या काढल्या कारण मला लागणार होत्या. तर आता मी करते एक पावटा. हा जो ओला पावटा येतो ना, हा असा तेलात भरपूर वेळ परतून घ्यायचा. त्यानंतर लसूण खोबरं मिक्सरमधून काढायचं. रात्री थोडं केलं, नाही काल मी थोडं केलं होतं चकोल्यांसाठी, तर त्यातलंच थोडं शिल्लक आहे आणि थोडं वाढवायचं आहे. आणि केस बघा धुतल्यामुळं केवढे फुगले. त्याला आता ऑइल केलं पाहिजे, तेल लावलं पाहिजे. पुढं फक्त मी तेल लावलं असतं, आता मागच्या केसांना लावते. आणि हा पावटा, यामध्ये कांदा, टोमॅटो आणि लसूण खोबरं. कांदा टोमॅटो न घालता नुसत्या लसूण खोबऱ्यावर परतला तरी चालतो. आता छान डाग लागेपर्यंत मी तो भाजून घेतला. तर आता हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवीन मी ह्याची रेसिपी. तर असे मोठे मोठे ब्लॉग म्हणजे 8-10 मिनिटाचे पण बघत जावा जर मी टाकले तर. पुन्हा भेटेन एखाद्या नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.